मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, आपली लढाई सुरू आहे. आता या लढाईच्या आपण अंतिम टप्प्यावर येणार आहोत आणि ते म्हणजे लेखी परीक्षा. जर तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाले तरच तुमचे वर्दीचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. आता बघा, ही जी मी लेखी स्ट्रॅटर्जी देणार आहे त्याच्यासाठी मी एकूण 5 मुद्दे लिहिलेले आहेत. त्या 5 मुद्द्यावर पहिला बोलूया, नंतर मग लेखीची स्ट्रॅटर्जी समजून घेऊया. तर ही लेखीची स्ट्रॅटर्जी कोणी कोणी फॉलो करायची आहे आणि कशी समजून घेऊ. सर्वात पहिलं आहे की ग्राउंडला सर आम्हाला कमी मार्क आलेले आहेत, आमची अभ्यास करायची इच्छा राहिलेली नाही असे सगळे म्हणणार आहे. जोपर्यंत ग्राउंडची मेरिट लागत नाही तोपर्यंत तुम्हाला अभ्यास सोडायचा नाही. माझ्या एका मित्राला अगदी 34 मार्क पडले होते. त्याला पण असंच वाटलं होतं की माझं काम होणार नाही आणि नंतर त्याने अभ्यास सोडून दिला. नंतर जेव्हा मेरिट लागली त्याचं काम झालं होतं, परंतु अभ्यासाच्या कमतरतेमुळे त्याला फायनल मेरिटला मार्क घेता आली नाही. 4 मार्काने वेटिंग लागले. म्हणून तुम्हाला सुद्धा ही चूक करायची नाही. मार्क जरी कमी असले तरी दिवस रात्र त्याच जोशने, त्याच उमेदने, त्याच ध्येयाने, त्याच चिकाटीने तुम्हाला अभ्यास करायचं आहे. नेक्स्ट आहे सर अजून आमचं ग्राउंड बाकी आहे, आताच कुठे लेखीचं म्हणताय. मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला लेखीला अजून खूप पुरेसा वेळ आहे किंवा वेळ मिळणार आहे, तर तुम्ही भ्रमात आहात. तुम्हाला वेळ मिळणार नाही. म्हणून ग्राउंड झालं नसेल तरी तुमची अभ्यासाची ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला फॉलो करायची आहे. नेक्स्ट आहे सर ग्राउंड आमचं झाले आहे तर मग तर तुम्हाला करायचंच आहे, त्यात काही शंकाच नाही, कारण तुमच्याकडे अजून जास्त वेळ नाही. नेक्स्ट आहे सर नवीन आणि जुने मुलं दोघांसाठी ही स्ट्रॅटर्जी असेल का? तर येस, ही स्ट्रॅटर्जी नवीन जुने सगळ्यांसाठी असणार आहे. ओके, सगळ्यांनी फॉलो करायचे. नेक्स्ट आहे सर परीक्षेला किती दिवस मिळतील हे सांगा. बघा, मला फिक्स असं सांगता येणार नाही, परंतु मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ बनवून देणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी डिटेलमध्ये चर्चा करूया. फक्त तुम्ही एवढं समजा की मार्चचा महिना संपूर्ण हा प्रक्रियेच्या दरम्यान जाणार आहे. तर इकडे लेखी एखाद दिवस होईल की ज्या घटकांचे झालेले आहेत ते घेतील, असं अजून काही 2-3 दिवसात आपल्याला अपडेट माहीत पडतील आणि त्यानुसार आपण व्हिडिओ बनवून तुम्हाला मार्गदर्शन करू. आता आपण बघूया लेखीची स्ट्रॅटर्जी काय असणार आहे. मित्रांनो, आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला 12 तासाच्या अभ्यासाचा शेड्यूल जो आहे तो आखायचं आहे. ओके, 12 तासाचं नियोजन पाहिजे. 12 तासापेक्षा 1 तासही कमी नको आणि 1 तासही जास्त नको. 12 तासापेक्षा तुम्ही जास्त बसले तर माइंडमध्ये काही घुसणार नाही, उलट प्रेशर वाढत राहील आणि जे अभ्यास करतोय ते 0 होऊन जाईल. 0 व्हायचं नाही, आपल्याला हिरो व्हायचं आहे. त्यासाठी आपल्याला मेंटली आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम बनायचं आहे. म्हणून 12 तासाच्या वरती कोणीही अभ्यास करणार नाही. आता म्हणे की सर आमचं अजून कारागृहाचं ग्राउंड आहे, चालकचं ग्राउंड आहे, बॅट्समॅनचं ग्राउंड आहे, SRPचं ग्राउंड आहे, मग त्याच्यासाठी काय? तर मित्रांनो, मी एकच म्हणेन, त्याच्यासाठी तुम्ही फक्त एक टाइम ग्राउंड करा आणि जास्तीत जास्त फोकस जे आहे ते अभ्यासावर द्या. कम्पेअर टू जर शिपाईची परीक्षा झाली नसेल तर. शिपाईची परीक्षा ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी तुम्ही पाहिजे तर इथले 2 तास कमी करा, 2 तास जास्त प्रॅक्टिस करा, म्हणजे 2 टाइम प्रॅक्टिस करा. किंवा तुम्ही टार्गेट ठरवलंय सर कारागृहाला चांगल्या जागा आहेत, मग 4 तास ग्राउंड करा, म्हणजे 2 टाइम. अलग लक्षात. मग इकडे थोडंसं 2 तास अभ्यासाला कमी करा. परंतु ज्यांचं चालकला काही चान्सेस दिसत नाही, कारागृहाला काही चान्सेस दिसत नाही, SRPला काही चान्सेस दिसत नाही, शिपाईची झालेली आहे, त्यांनी 12 तासाचं शेड्यूल आखणं गरजेचं आहे. बघा मी काय सांगतोय, तुमच्यासाठी ग्राउंडची परीक्षा जर अत्यंत महत्त्वाची असेल तर इकडे तुम्ही 12च्या जागी 10 तासाचा अभ्यास शेड्यूल करायचा आहे आणि 2 टाइम प्रॅक्टिस करायची आहे. परंतु तुमचा शिपाईचं ग्राउंड झालेलं आहे, दुसरीकडे कुठे अपॉर्च्युनिटीज नाही दिसत सक्सेस होण्याची, तर तुम्ही मात्र शिपाईला फुल फोकस करून 12 तासाचा शेड्यूल ठेवायचा आहे. आता या 12 तासामध्ये काय करायचंय, 2 तास तुम्हाला कंपल्सरी काय करायचंय, GKच वाचायचं आहे. एखादा घटक घ्यायचं. उदाहरणार्थ मी विज्ञान हा घटक घेतला. विज्ञान मी 2 तास जितकं
जितकं जास्त होईल तितकं वाचून काढायचं. असं नाही की एक टॉपिक घे, 2 टॉपिक घे, नाही. 2 तासात जेवढं जास्त वाचता येईल, जेवढं अत्यंत महत्वाचे मी काय नोट्स काढलेले आहेत, जे काय केलेले ते सगळं वाचता येईल, ते सगळं तुम्हाला वाचायचं आहे. कसं? टॉपिक वाईज. आणि ह्यासाठी तुम्ही काय घेणार? ह्यासाठी तुम्ही घेणार पोलीस भरती ग्रंथ हा पुस्तक घेणार आणि त्याला जोड देणार. त्याला कसली जोड देणार तुम्ही? एकतर तात्याचा ठोकळा जर वाचला असेल तर, नाही वाचला असेल तर घ्यायचा नाही. तात्याचा ठोकळा किंवा और सह्याद्रीचा ठोकळा, ओके, किंवा वर्दीचा राजमार्ग, किंवा सामान्य ज्ञान जो तुमच्याकडे नोबेलचा आहे ना, सामान्य ज्ञान, तो देखील तुम्ही घेऊ शकताय. म्हणजे ह्या 4 पैकी कोणतंही एक पुस्तक जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते घ्या. मी म्हणेन जर तुम्ही तात्याचा ठोकळा वाचला असेल तर 100% ते वाचा. त्याला जोड तुम्ही सह्याद्रीचा ठोकळा, वर्दीचा राजमार्ग किंवा सामान्य नोबेल जो आहे त्यापैकी काहीही वापरू शकताय. काहीही, सगळे नाही. लक्षात ठेवा पॉइंट. ओके. सो तुम्हाला अशा प्रकारे एक एक टॉपिक वाईज सगळा अभ्यास करून घ्यायचा आहे. तसेच आपल्याला 2 तास मराठीचं पण द्यायचं आहे. मराठीला पण तोच रोल. काय रोल आहे? टॉपिक वाईज अभ्यास करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. 2 तास दिलेले आहेत. मग एक तर तुम्हाला पोलीस भरती ग्रंथ हे कंपल्सरी घ्यायचं आहे, कारण ते घटकनिहाय आहे. मागे 10 वर्षात पोलीस भरतीला अमुक घटकावर कसे प्रश्न आले ते सगळं तिकडे आहे. मग त्याला तुम्ही जोड देऊ शकताय सह्याद्रीचा ठोकळा, वर्दीचा राजमार्ग किंवा सामान्य नोबेल, जे तुमच्याकडे उपलब्ध असेल त्यापैकी एक, असं तुम्ही मराठीला देऊ शकताय. नेक्स्ट आहे तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग टॉपिक वाईज करायचं आहे आणि त्याला सुद्धा तोच सूत्र वापरायचा आहे. पोलीस भरती ग्रंथ कंपल्सरी घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे सह्याद्रीचा ठोकळा असेल, वर्दीचा राजमार्ग असेल किंवा सामान्य नोबेल जर मॅथ्सचा असेल तर त्याची जोड द्यायची आहे. आणि मदतसाठी तुम्ही फास्ट ट्रॅकचं पुस्तक आहे किंवा सचिन ढवळे सरांचं आहे, त्यानंतर आरगडे सरांचं आहे किंवा नितीन महाले सरांचं आहे. म्हणजे कोणतंही एक पुस्तक घ्या आणि त्याला जोड द्या. आणि मॅथ्स आणि रिझनिंग असं दोघांना आळीपाळीने संधी द्या. म्हणजे एक दिवस तुम्ही मॅथ्स घ्या, एक दिवस तुम्ही रिझनिंग घ्या. रिझनिंगला थोडंसं कमी वेळ द्या, कारण रिझनिंग थोडंसं लिमिटेड आहे, मॅथ्स थोडं जास्त आहे. मॅथ्सला थोडं जास्त वेटेज आणि लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे. आणि त्यानंतर जे 2 अति महत्वाचे पॉइंट आहेत ते म्हणजे मिक्स प्रॅक्टिस आणि करंट अफेअर्स. करंट अफेअर्स बद्दल मी बोलतो, पहिला मिक्स समजून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला या घडीत सर्वात जास्त मदत करणारे जे प्रश्न असतील ते असतील मिक्स. कारण घटकनिहाय अभ्यास करत असताना फक्त आणि फक्त आपण एकाच घटकावर लक्ष देत असतो. तुम्ही एका टायमाला विज्ञानाचाच अभ्यास करू शकताय, नंतर त्याच्यात भूगोल किंवा इतिहास किंवा अन्य कोणतंही ऍड करू शकत नाही, कारण तेवढा वेळ मिळत नाही. परंतु हा जो मिक्स आहे ना, ह्याच्यामध्ये आपण काय करतो, एकाच वेळेत आपण सगळा अभ्यास करतो. म्हणजे आपण विज्ञानाला पण महत्त्व देतो, अर्थशास्त्र पण करतो, भूगोल पण करतो, त्यानंतर मराठी पण करतो, करंट पण करतो, म्हणजे सगळंच करतो. आणि म्हणूनच त्याला मी 4 तास दिलेले आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतोय, लक्षात ठेवा. ह्याला तुम्हाला चुकवायचं नाही. मिक्स प्रॅक्टिस ही तुमची सर्वात जास्त झाली पाहिजे. नोट डाऊन करा सगळ्यांनी आणि ह्याला जास्तीत जास्त लक्ष द्या. आता ह्या मिक्समध्ये तुम्हाला काय करायचं माहितीये का, 3 तास वाचन तर 1 तास मॅथ्स, अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. म्हणजे काय, इकडे तुम्ही 2 तास एखादा टॉपिक सोडवताय, बरोबर. मग इकडे तुम्ही काय करा, 3 तास वाचा, ओके, आणि 1 तास मॅथ्स सॉल्व्ह करा. म्हणजे दोन्ही बरोबर बॅलन्स होईल. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला जे हत्यार वापरायचं आहे, तलवार जी वापरायची आहे ती आहे 24,500. त्यानंतर ह्यांची जी काही सिरीज आहे, मागील एडिशन्स आहेत, ती सगळी एडिशन घ्या. म्हणजेच काय, तुम्हाला काय करायचं आहे, 2016 पासून ते 2024 पर्यंत जेवढे काही नोबेलचे प्रश्नसंच आहेत उपलब्ध तुमच्याकडे, त्यापैकी तुम्ही सगळेच वापरायचं आहे. उरलेल्या काळात शक्य आहेत किंवा करावं लागणार. आलं का लक्षात? तर हे तुम्हाला
जे हत्यार आहे ना ते वापरायचं आहे. बघा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही स्ट्रॅटर्जी जो वापरेल आणि मी सांगतो त्याप्रमाणे जो करेल, मी लिहून देतो, त्याला 80+90+ मार्क पडणारच आहे. तुम्ही स्वतः मला सांगणार आहेत. आलं का लक्षात? अशी स्ट्रॅटर्जी दिलेली आहे. भरपूर लोक मागे यशस्वी झालेले आहेत. आता तुमची पाळी आहे, तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे. ओके, नेक्स्ट आणि अति महत्वाचं म्हणजे गेम चेंजर या पूर्ण परीक्षेसाठी ठरणार आहे, तो म्हणजे करंट अफेअर्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. करंट अफेअर्सवर ज्याची पकड चांगली तो इकडे यशस्वी होईल. कारण जीके बऱ्यापैकी माहीत आहे आणि तेच आहे. मॅथ्स आणि रिझनिंग तुम्हाला सोडवता येत असेल तर तुम्ही चांगले मार्क घेऊ शकता. मराठीच्या बाबतीत सगळंच सारखं आहे, सगळेच करतात, मिक्स पण सगळेच करतील. पण करंट अफेअर्स इकडे नवीन प्रश्न येतात. नवीन प्रश्नावर जर तुमची पकड असेल तरच तुम्ही इथे यशस्वी होऊ शकता. आता ह्याच्यासाठी तुम्हाला स्पेशली 2 तास काढायचे आहेत. ओके, आणि तुम्हाला ह्याचा अभ्यास करायचा आहे. आता ह्याच्या अभ्यासासाठी टूल्स काय वापरू शकतात, तर मी म्हणेन की कोणतंही तुम्हाला 6 माही जे काही उपलब्ध असेल, मग सह्याद्री अकॅडमीचं 6 माही आहे, त्यानंतर तुमच्याकडे फिनिक्स अकॅडमीची 6 माही आहे, त्यानंतर आपले चोपडा अकॅडमी आहे बघा, त्यांचे नोट्स आहेत, त्यानंतर ओनली खाकीचे पण नोट्स आहेत, किंवा त्यांचं काही पुस्तक असेल तर ओनली खाकी करंटमध्ये जरा चांगलं पकड आहे त्यांचं घेऊ शकताय, किंवा मग डिअर पोलीस ओमकार शर्मा यांचं नाव ऐकलं असेल त्यांचे पण नोट्स येणार. आणि मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलेलं आहे, तुमचे करंट अफेअर्सचे सगळे प्रश्न मी कव्हर केलेले आहेत. इकडे तुम्हाला फक्त काय करायचं आहे, हॅशटॅग डिअर पोलीस करंट 2025 हे पाहायचं आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला डिअर पोलीस सरांचं डिअर पोलीस टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागणार आहे. ओके, आणि मी स्वतः तुम्हाला लिखित स्वरूपात नोट्स देणार आहे. सो डोंट वरी, तुम्हाला करंटचं खूप साही मटेरियल भेटून जाईल. ओके, त्यानंतर करंटच्या बाबतीत अजून देवा जाधव सरांचं पण पुस्तक येते, परंतु देवा जाधव सरांचं पुस्तक हे MPSCच्या दृष्टिकोनातून बनवलेले आहे, म्हणून ते जरा वास्ट वाटते. माझं तरी असं पर्सनल मत आहे की ते तुम्ही घेऊ नका, कारण आपल्याला हे 1 लाइनर पाहिजे असते आणि ते थोडंसं डिटेलमध्ये अभ्यास असते. जर त्यांनी स्पेशली पोलीस भरतीसाठी केलं असेल तर मग ते पुस्तक सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात बेस्ट ठरणार आहे. ओके, किंवा मग मी तर म्हणतोय की तुम्ही हे डिअर पोलीस करंट 2025 हॅशटॅग वापरलं ना, तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर होणार आणि पैकीच्या पैकी मार्क पडणार. आणि मी स्वतः तुम्हाला चालू घडामोडीचे नोट्स देणार आहे. सो डोंट वरी, चालू घडामोडीची समस्या तुमची मिटणार आहे. पण माझे नोट्स येईपर्यंत माझ्यावर डिपेंड राहू नका. तोपर्यंत तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोणतंही सामाई घ्या. माझे नोट्स तुम्हाला उजळण्यासाठी खरंच महत्त्वाचे ठरणार आहेत. ओके, तर अशा प्रकारे जे आहे तुमचं ही स्ट्रॅटर्जी आहे ही बांधायची आहे. आणि बघा तुम्हाला 85, 90, 95 अशा प्रकारे मार्क इकडे पडणार आहेत. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं तुम्हाला माहित आहे, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए. मला सपोर्ट करायचं. थँक्यू. जय हिंद.